आणि इकडे कोकण किनारपट्टीला सुद्धा उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला गेलाय। 18 एप्रिलपर्यंत कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे तापमान 38 अंश सेल्सिअसवर आलंय। तापमानामध्ये आणखी 4 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हवेमधील आर्द्रता सर्वाधिक जाणवतेय आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील आर्द्रतेचे प्रमाण 74% गेलंय। त्यामुळे कोकण किनारपट्टीला उष्णतेचा येलो अलर्ट दिला गेलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तापमानाचा चटका आता वाढताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये सध्या अन्य जिल्ह्यांपेक्षा या जिल्ह्यातील हवेची आर्द्रता ही सर्वाधिक या ठिकाणी आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आर्द्रतेच्या कमालीत या ठिकाणी वाढ झालेली आहे। आर्द्रता म्हणजे जर पाहिलं तर वातावरणातील कोरडेपणा आणि या कोरडेपणामध्ये वाढ झाले। रत्नागिरी जिल्ह्यातील या आर्द्रतेचे प्रमाण जर आपण पाहिलं तर 74% हे आहे, तर इतर जिल्ह्यांतील या आर्द्रता ही 50%च आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा हा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। 18 एप्रिलपर्यंत कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट ही असणार आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकंदरीतच समुद्राजवळ असलेल्या या आर्द्रतेचा जे प्रमाण आहे ते देखील या ठिकाणी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। आर्द्रता वाढल्याने नागरिकांमध्ये जर पाहिलं तर घामाच्या धारा देखील आता वाढणार आहेत। त्यामुळे तापमानात 4 ते 5 अंशांनी या ठिकाणी जे प्रमाण आहे ते वाढणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातून एकंदरीत आपण विचार केला तर कुठेतरी आपण सध्या रत्नागिरीच्या सागरी किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आहोत आणि आपण पाहिलं तर आता जवळपास 4 ते 5 अंश डिग्री सेल्सिअसने तापमान वाढल्यामुळे चा फटका जो आहे तो देखील नागरिकांना होणार। त्यामुळे शक्यतो असेल तर दुपारनंतर नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं असं देखील या ठिकाणी प्रशासन आवाहन करताना दिसतंय। त्यामुळे रत्नागिरीमध्ये एकंदरीत पाहिलं तर आर्द्रतेच्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।